तसंच आपल्या सोबत राहा एक महत्त्वाची बातमी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना आता धमकी आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाकेंकडून शेअर करण्यात आलेला आहे। मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून ही धमकी आली असा हाकेंचा आरोप आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी आलेली आहे। काय झालं? मग जरांगेने पण स्वतःच घरदार बघाव ना। शिव्या देतो का तू? शिव्या देतो? बर मग लायकी ना माझी काय आहे सांग ना। मग काय आहे सांग ना बाबा। मी आहे मेंढपाळाचा पोरगा, माझी लायकी नाही। अरे दादा मी धनगराचं पोरगा आहे, माझी नाही लायकी तुमच्या एवढी। हो नाही ना मग ते तू कोण सांगणार आहे? बर मग सांग ना कुणाचं आहे ते, कुणाचं आहे ते सांग। नाही माझ्या बापाला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, पण तुला कसं काय माहित झालं काय? हो मला माहिती आहे ना, माझं नाव लावलंय ना पहिल्यापासून। मला माझ्या बापानं नाव लावलंय ना पहिल्यापासून। होय की पण तू काय विचारतोय असं? तू काय विचारतोय? कशाचा मास? कशाचा मास? अरे त्या मुलाची हत्या तर केलीच केली, पण त्याचबरोबर त्या मुलाच्या आईला, वडिलांना आणि भावाला सुद्धा मारहाण केली। हा प्रश्न उचलला गेल्यानंतर गेल्या 3-4 दिवसामध्ये मला महाराष्ट्रामधून शेकडो धमक्यांचे कॉल आणि जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। मी कुठेही आरोपीची बाजू घेतलेली नव्हती। ज्यावेळी बीड प्रश्नामध्ये काही सोशल वर्कर्सनी आणि काही लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी आरोपींची आडनावं शोधून ज्यावेळी एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती कम्युनिटी माझ्या ओबीसी प्रवर्गाअंतर्गत येते। बरं याच्याही पलीकडे जाऊन त्या आरोपींची आडनावं शोधून आडनावावरून एका समाजाला टार्गेट केलं गेलं। त्यावेळी मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझ्या ओबीसी मधल्या एका कम्युनिटीला जर गुन्हेगार ठरवलं जात असेल, अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात असेल, शिक्षकांना गुन्हेगार ठरवलं जात असेल आणि लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून बिंदू नियमावलीसारखा जर विषय उपस्थित केला जात असेल तर त्या लोकांनी बिंदू नियमावलीच्या प्रश्नावरती कधीही माझ्याबरोबर चर्चेला यावं। मी आज एक मोठी फाईल घेऊन आलोय, पण आता तो विषय नाही आहे, माझ्याकडे सगळे पॉईंट आहेत। माझा प्रश्न एवढाच आहे की त्या माऊली सोटला न्याय मिळणार का?